सगळ्यांना नमस्कार. आणि आज आहे त्रिक्षिकाचे अन्नप्राशन, पहिल्यांदा अन्न देण्याचा पवित्र संस्कार. तर अन्नप्राशन का करावे, तर दुधामुळे बाळ पूर्ण जे आहे ते 6 महिने दुधावरती डिपेंड असतं आणि त्याची जी मेंटल हेल्थ आहे किंवा शारीरिक हेल्थ आहे या वाढीसाठी दुधामुळे जेवढे सप्लिमेंट पाहिजे तेवढे सप्लिमेंट त्यांना भेटत नाही. त्यांच्या ग्रोथसाठी तेवढे पुरेसे नसतात, त्यांना ॲडिशनल सप्लिमेंटसुद्धा लागतात. तर त्यामुळे आपल्याला वरचं अन्न द्यायचं आहे आणि वरचं अन्न जे आहे ते 6व्या महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण फक्त स्टीम करूनच द्यायचं आहे आणि खूप पातळ असं द्यायचं आहे, कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम अजून तयार झालेली नाही. तर बाळाची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आता तयार होते आहे, हळूहळू ती पूर्ण बनेल तेव्हा ते पूर्ण खाण्यासाठी तयार राहील. पण आता सध्या आपल्याला त्याला पाणीच द्यायचं आहे, जास्त पण पाणी नाही आणि जास्त पण नाही द्यायचं, कारण आता पूर्ण ते याच्यावरती डिपेंड असतं. खूप स्वच्छता ठेवायची जेणेकरून त्याला इन्फेक्शन होणार नाही आणि खूप कमी भरवायचं जेणेकरून तिला त्रास पण होणार नाही. तर केव्हा करायचं, तर 6 महिने एक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 8-10 दिवसांनी करू शकतात. पण आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण बाळ आजारी वगैरे असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेला थोडंसं अवॉइड करायचं. तर आज जे आहे ते आम्ही तांदळाची खीर बनवली होती. त्यासाठी तांदूळ आधी भिजू टाकले होते आणि त्यानंतर त्यांना बॉईल करून घेतलं, मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं आणि तिने पहिलं अन्न जे आहे ते खाल्ल्यानंतर तिला छान वाटायला पाहिजे म्हणून मदर मिल्क जे आहे ते मी एक्स्ट्रा केलं होतं थोडंसं. आणि जे आईचं दूध आहे ते आधीच त्याच्यावरती असतात, त्यांना त्याची चव माहिती असते, त्यामुळे ते जे आहे ते तांदूळ मी बारीक पेस्ट करून घेतल्यानंतर त्यामध्ये ते दूध ॲड केलं आणि तिला दिलं, छान 1-2 चमचा दिलं. त्यामुळे काय होतं की दुधामुळे तिला त्रास पण होणार नाही आणि ती टेस्ट तिला माहिती असल्यामुळे ती आवडीने खाईल. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो एवढं सेलिब्रेशन होतं. कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. अजून नवनवीन व्हिडिओज जे आहे ते आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर चला बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.